राम राम मंडळी. मकर संक्रांती ॲडव्हान्समध्ये आणि आज भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मग आपला पारंपरिक पदार्थ बनवायला सुरुवात करूया. बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी. फ्राय पॅनमध्ये मी तेल घेतले, जिरं टाकले. पारंपरिक आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या बनवल्याच पाहिजे सणावाराला, कारण आपल्या मुलांना सुनेला कसं कळेल. तर ते बनवून आपण व्हिडिओ टाकतोय तर त्यांना आठवण जरी नाही झाली तरी ते सणावाराला अरे हां ही रेसिपी होती माझ्या आईची, मम्मीची वगैरे. त्या हिशोबाने ते लोक बनवून खातील आणि सवय लागली पाहिजे. नको ते बाहेरचे नको सणावाराला, नाही का. त्याच्यामुळं आपण हे बनवत राहिलं पाहिजे पारंपरिक पदार्थ. चला मग तेलावरती मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण टाकलं आहे, परतून घेतलं आहे. टमाटा टाकला आहे, मटर टाकलं आहे, मोड आलेले मूग टाकलेत, मटकी टाकली मोड आलेली, टमाटर टाकलं आहे, गाजर घेतला आहे, 2 वांगी घेतलेत, फरसबी आणि वाटाणे मी अगोदर टाकलेतच आहे. सर्व आपण परतून घेऊया. भाज्या छान परतून घेतल्याशिवाय कुकरमध्ये पूर्ण अशा खूप भाजी कशी तरी होते, तर त्याच्यामुळे मी अशी डायरेक्टच करते. चवीनुसार मीठ टाकूया. शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी, तीळ टाकलेत, शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचं कूट टाकले. परतून घेऊया व्यवस्थित, सर्व मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट छान परतून घेऊया सर्व. मुलांना टेस्टी लागलं ना की मग त्यांना आठवण येते, हां बनवते. शेपूची भाजी घेतली मी, एक जोडी मेथीची आमटीची भाजी जी असते त्याला काय बोलतात, तो बटवा काय, ती घेतली एक जोडी. आणि 2 जोडी पालक घेतलेले, बारीक कापून घेतलेले, बघू शकता. अगोदर भाज्या परतून त्याच्यावरती ह्या भाज्या ठेवायच्या, म्हणजे आपोआप पाणी सुटून भाज्या ज्या वाफेवर शिजल्या जातात तेलामध्ये, एक वेगळीच चव येते त्याची. भाजी बघू शकता पूर्णपणे हे झालेले. सर्व एकत्र करून घेऊया. भाज्या पूर्ण आता पाणी टाकले मी, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मिडम हे करू शकता. मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता स्लो गॅसवरती एक 10-15 मिनटं ठेवूयात. बघू शकता तेलही छान वरती तरंग आलेला आहे, भाजी छान शिजलेली आहे. झाली आपली भाजी. चला मग आता भाकरी करायला घेऊया. बाजरीची भाकरी. थोडा व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे मी जरा पळवला आहे. आणि त्याच्यावरती मस्त असे तीळ टाकून घेऊयात. बघू शकता, कारण तिळाच्या भाकरीवरती तिळाचा अनेक प्रकारचा वापर करायलाच हवा ह्या 2 दिवसामध्ये. पाणी लावून घेतले भाकरीला. मस्त असे हे झालेले बघू शकता. बघा भाकरी, बघू कशी छान झालेली आहे भाकरी. चला मग भाजी बरोबर भाकरी बनवून बघा, एक नंबर लागते.